जय गजानन श्री गजानन. आज भक्तांनो आपण 8 ते 13 पर्यंतचे अध्याय पाहणार. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे वासुदेव वसुदेवकी नंदना श्रीहरी मधुसूदना सायकरी ह्या ग्रंथ लेखना प्रसन्न होऊनी मजवरी. असो एकदा खंडू पाटलाने आज्ञा केली महाराकारने तहसीलला जाया कारणे. टप्पा त्यांचा घेऊन महाराने ते नाकारले. अद्भुता भाषण केले हावभावही तैसेच केले. खंडूप्रती नाना रीती. खंडू पाटील रागावला. हातातील काठीचा प्रहार केला. महार तो कळवळला. त्या माराच्या प्रहाराने प्रहार होता जोरदार. मोडला त्याचा एक कर. पसरली मात गावभर. देशमुख मनी सुखावले. देशमुखांनी दावा साधला. महार उचलून चौकीत नेला. खंडूप्रती गुन्हा नोंदविला. बेडी पडण्या पाटलासी बेडीचा हुकूम होता. खंडूलाही लागली चिंता. आता माझा एकच त्राता. योगीश्वर श्री गजानन खंडू मंदिरी पातले. ढसाढसा रडू लागले. महाराजा विनवू लागले. दया करी गजानना. प्रसंग पडला बेडीचा. मरणाहुनी भयंकर साचा. घात करण्या आमुचा. देशमुखांनी आणला सकल वृत्त निवेदिले. खंडू पाटलाने भले हात जोडून उभे झाले. त्या योगीराज श्री गजानना पुढे. तूच आता तारिता आहे की रे भगवंता. दया करी आता गुणवंता श्री गजानना. गजाननाने दिले आश्वासन. काही न होई तुला जाण. खोटे न होई कदा वचन. विश्वास ठेवावा अंतरी. श्री गजाननाने कौतुक केले. खंडू पाटील निर्दोष सोटले. सकल पाटील आनंदले. चमत्कार श्री गजाननाने. गजाननाच्या दुसरे दिनी मंदिरी आले खंडू पाटील भले. महाराजा विनवू लागले सदनी आपल्या राहण्यास. महाराजांनी संमती दिली. पण पाटला समवेत सदनी आले. पाटील मंडळी बहु आनंदली त्या योगीश्वराच्या आगमनाने. महाराज असता पाटील सदनात. तेलंगी ब्राह्मण फिरत फिरत आले लोभाने महाराजा परत. काही मिळेल म्हणून महाराज होते निजलेले. ब्राह्मण मंत्र म्हणू लागले त्यांना उठविण्यासाठी भले. स्वरासहित जटेने मंत्र म्हणण्यात चूक होती. तसेच ते पुढती गाती. महाराज उठून रागवती त्या तेलंगी ब्राह्मणांना. तुम्ही आहात ब्राह्मण शब्दाचे ठेवावे नित्य भान. उगीच पोट भरण्या कारण करू नये शब्दछल. जो अध्याय त्यांनी चुकविला तोच समर्थांनी घडघड म्हणून दाविला. स्पष्ट उच्चारासहित भला. तेने ब्राह्मण झाले लज्जित. महाराजांनी बोध केला लाज न आणावी ब्रह्मज्ञानाला. केवळ पोट भरण्याला वापर त्याचा करू नये. खंडू पाटलाकडून एक रुपया दक्षिणा देऊन संतोषविले ते ब्राह्मण. श्री गजानन स्वामींनी काही दिवस तेथे राहून महाराज आले मळ्यात. उपाधी ती टाळण्या परत जनमानसाची. शंकराच्या मंदिराजवळ राहण्यास सुचविले स्थळ करून द्यावे तात्काळ. मजलागी कृष्णाजी महाराज राहिले पत्रात. श्री शंकराच्या सानिध्यात. भास्कर पाटील तुकाराम सेवेत राहते झाले श्री गजानन सवेत. एकदा ब्रह्मगिरी गोसावी भला. शिष्यासहित आला शेगावला. शिरापुरी तो खाण्याला. कृष्णाजीच्या मळ्यासी शिरापुरीचे भोजन द्यावे आम्हा कारण. करील येथे प्रवचन महाराज आमचे ब्रह्मगिरी. नयन छिद्दती श्लोकावर प्रवचन केले एक प्रहार. केवळ ते शब्दभंडार अनुभवाविन व्यर्थ असे. श्रोते अवघे कंटाळले. पत्रामाजी येऊन बसले महाराज सानिध्या भले. त्या योगीवर श्री गजाननाच्या. चिलीम पीत होते साधूवर. ठिणगी पडली पलंगावर. पेट घेतला साचार. परीन महाराज डळमळले. महाराज बदले भास्कराला. आन त्या ब्रह्मगिरीला. पलंगी या बसण्याला. माझिया समवेत. ब्रह्मगिरी मनी घाबरला. गवाया करिता झाला. योग्यतान माझी भक्तपाला. बसण्या जळत्या पलंगाते. ब्रह्मगिरीला बोध केला. सांगू नये ब्रह्मज्ञानाला. अनुभवाविन कुणाला या जगती कदापि. भल्या पहाटे उठून ब्रह्मगिरी गेला निघून. शिष्यांना आपल्या सोडून आज्ञेवरून. श्री गजाननाच्या हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ. भाविका दाओ सतपथ. भक्ती हरीची करावया. शुभम भवतु श्रीहरिनामस्तु. इतिहास श्री गजानन महात्म्य ग्रंथम. अष्टमाध्याय समाप्त. जय गजानन श्री गजानन. नवम अध्याय प्रारंभ.
श्री गणेशाय नम. हे वायुपुत्र हनुमंता, तुझ्या चरणी ठेवितो माथा. प्रसन्न होऊनी या भक्ता बुद्धी द्यावी लेखनास. तू सेवक महाबलवान आणि तीव्र बुद्धिमान. देह अर्पिला श्रीरामा कारण भक्ती तुझी थोर असे. तो तुझा समर्पण भाव माझी या मनी घेतो ठाव. भजण्याप्रती गुरुराव श्री गजानन महाराजा. असो गोविंदबाळ कीर्तनकार वऱ्हाडी. ज्याची कीर्ती थोर पसरल्यासे सर्व दूर. त्याच्या कीर्तन रंगाने गोविंदबुवा शेगावी पातले. कीर्तन करावया बसी भले. शंकराच्या मंदिरी निजले. रात्रीच्या या समयाला घोडा गोविंदबुवाचा बांधला होता बाहेर साच्या. द्वाडपणा घालविण्या त्याचा. महाराज झोपले चहुपायात. मुखाने भजन करीती निजले होते निवांत. सुधारण्या त्या घोड्याप्रत स्वामी समर्थ श्री गजानन. गोविंदबुवाला सवय होती मध्येच उठून घोड्यास पाही. तो दिसला श्री गजानन मूर्ती निज नंदी प्रसन्नपणे. अवघ्या घोड्याच्या क्षणात नष्ट केल्या साच्या. ते पाहून गोविंदबाच्या नयनी अश्रू ठाकले. पशु अद्वैत वागती क्षणिक मिळता संत संगती. खरेच श्री गजानन महयंती अवतरले उद्धारण्या जडजीवा. ऐशे त्यांची अगाध कीर्ती पसरली असे अवनीवरती. सकल जन त्यांना भजती कृपा त्यांची होवाया. एके समयी गोविंदपंत आले कृष्णाजीच्या मळ्यात. समर्थांना वदण्यापरत बसूनी आपुल्या घोड्यावर. घोडा बघून लोक भ्याले. गोविंदबुवास बोलते झाले. ह्या पिढेस कशास आणले शांती भंग करण्याशी. त्यावर गोविंदबुवा वदती घोडा गरीब झाला अति. मुळीन त्याची बाळगा भीती. समर्थ कृपा झाली तया. बाळापूरचे 2 ब्राह्मण महाराजास नवस करून आले. नवस विसरून दर्शनासी समर्थाच्या नमस्कार करीते झाले. गांजा आणावया विसरले. पुढच्या वारीस आणून भले. दुप्पट गांजा समर्थांना दुसऱ्या वारीसही आले. गांजा तो विसरून गेले नवस फेडण्यासाठी भले. समर्थ योगी श्री गजाननाचा महाराज बदले भास्करा. पहा याची अजब तऱ्हा. गाठ बांधती धोतरा परी जिन्नस विसरती. लगेच दोघे उठले गांजा आणायासी निघाले. श्रींनी त्यांना थांबविले. आता न जावे बाजारी. ब्राह्मणाला शोभेल जैसे वर्तन असावे आपुले तैसे. ना तरी जगती होईल हसे आपल्या या वागण्याचे. परमार्थ खोटेपणा जरा न खपे हे जाणा. काम झाल्यास गांजा आणा. न चुकता त्या वेळी. काम तुमचे पुढील आठवड्यात होईल जाणा निश्चित. यावे परतून शेगावात. नवस तो फेडण्यासी. 5 वाऱ्या येथील करा. निजधर्म पालन करा. खोटे न बोला विप्राप्रत. या जगता माझारी. असो बाळकृष्ण रामदासी. नित्य भजे समर्थ रामदासासी. पायी चालत सज्जनगडासी. जाई आपल्या पत्नी समवेत. पत्नी त्याची पुतळाबाई. टाळ चिपळ्या सवे घेई. धावत दोघे जाई. दरवर्षी वारीला. नित्य नेम हा त्याचा. पायी चालत जाण्यासाच्या. वरदहस्त स्वामी समर्थांचा. मिळवण्या श्रोते हो. बाळकृष्ण सज्जनगडी आले. समर्थासी विनवती झाले. शरीर आता अवघे थकले. पायी न वारी होई. मध्यरात्री येऊन स्वप्नात समर्थ बदले बाळकृष्णा परत. पुढील उत्सव घरात करीत जावा नित्य नेमे. आणि बदले स्वामी समर्थ. नवमीला दर्शनार्थ त्या दासनवमी प्रीत्यर्थ निश्चित करून बाळापुरी. दुसरे वर्षी दासनवमीला उत्सव केला मोठा भला. समर्थाच्या दर्शनाला आतुरले त्यांचे मन. रामदासी वाट पाहू लागला कधी पाय लागतील घराला. आतुरतेने मन दर्शनाला. समर्थ रामदासाचे नवमी तिथी लक्षून. दारी पातले श्री गजानन. बाळकृष्ण देण्या दर्शन. स्वामी समर्थ रूपे. श्री गजाननासी दर्शन दिले. स्वामी रामदासाचे भले. सिनेमाच्या खेळापरी झाले. त्याने संतोषले बाळकृष्ण. गेले निघून भोजनात तर. श्री गजानन महाराज साधूवर. शेगावासी साचार. येथे झाले श्रोते हो. हा भाळा भाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ दाओ सकला सतपथ. मंगल भवाय कारणे. शुभम भवतु श्री हरी नमस्तु. इतिहास श्री गजानन महात्म्य ग्रंथ 9वा अध्याय समाप्त. जय गजानन. श्री गजानन. 10वा अध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नम. हे रघुपती राघवा, तुमचा आता करीतो धावा. ग्रंथ होऊ द्यावा बरवा माझी या स्वामी रायाचा. तुझ्या नामे दगडही तीरती त्या प्रचंड सागरावरती. ऐसी सर्व लोकी ख्याती.
आहे की रे रामराया माझ्या सम दगडाला, तूच समर्थ तारण्याला. म्हणून वदितो तव चरणाला रामराया. दशरथे स्वामी आले अमरावतीस, आत्मारामाच्या सदनास पुरविली त्याची मनीची आस. योगीराज श्री गजानने आत्मारामाने केले पूजन, बहुत आदरे करून जमले होते जन. समर्थांना वदन्यासी जमलेल्या प्रत्येक वाटे आपल्या सदनास न्यावे. श्री गजानन स्वामीस पूजन करण्याप्रित्यर्थ दादासाहेब खापर्डे गृहस्थ होते फार बडे. गेले महाराज त्यांच्याकडे दर्शन देण्या तयांना. त्याही ठिकाणी गर्दी जमली. गणेश आप्पा इच्छा झाली स्वामीच घरी नेण्याची. भली पूजन करण्या समर्थाचे त्याच्या मनीची जाणून हेत. महाराज बदले धरून आहात मला नेई सज्ञा परत. तुझ्या की रे गणेशाप्पा त्या सर्व पूजेस साचार. बाळाभाऊ होता हजर जो होता तारमास्तर मुंबई शहराचा. महाराजांचे रूप पाहिले त्याच्या मनी ते ठसावले. आता कुठे न पाहिजे गेले चरण हे सोडून देऊनी राजीनामा नोकरीचा. शेगावी परतला साचा राहण्यात तो कायमचा. श्री गजाननाच्या सेवेसी भास्कर बोले गुरुराया. हा येतो बर्फी पेढे खाया, पाहिजे याला मार द्याया. तरीच तो जाईल परत पूर्ण वैराग्याविना. कोणी न ऐसे करणे जाण, न मिळे भावाविन सेवा गजाननाची. ऐकून त्या अहंकाराच्या भाषणा समर्थांनी लीला केली जाणा. भास्कराचे घालविण्या बाळाभाऊस मारले. मारता मारता काठी मोडली. मंडळी मनी चिंतावली. बंकटास बोलविती झाली. अतित्वरीने तेंदवा बंकटलाल विनवू लागला. गुरुराया आता सोडा त्याला, भक्त असे तो आपला. दया करावी बाळावरी. त्यावर महाराज बदले. मी न बाळास मारले, विचारून पहा भले. शंका तुमची निरसन्या. बाळाभाऊ बोलले बंकटासी. आडवा न तुम्ही समर्थासी, मारण लागे मस्सी. तिळ बरई भक्त हो. महाराजांनी बाळास बोलविले. सर्व भक्त निरखून पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. सुस्थिती पाहून बाळाभाऊस त्या योग्यतेने भास्कराचा अहंकार निमला साचा. अधिकारही बाळाचा पूर्णपणे कळून आला. कस लागता सोन्यास तरीच किंमत कळते खास. बाळाभाऊ उतरले कसास एकनिष्ठ भक्त म्हणून. बाळापूरच्या सुकलालाची द्वाड गाय होती साची. परवा न तिला कशाची, मस्तवाल जशी वाघीण. बाळापुरातील सर्वांना नकोसे केले तिने जाणा. ज्ञात होता द्वाडपणा त्या व्रत्य गायीचा. लोक अवघे कंटाळे. सुकलालाच बोलते झाले, मारून टाका तिला भले. त्रास आमचा वाचविण्या कोणीतरी दिला सल्ला. घेऊन जावे शेगावला गोविंदबाचा घोडा भला. गरीब केला महाराजांनी, साधूस गाय दिल्याचे पुण्यही लाभते साचे. संकट टळेल आमचे त्या योग्यतेने. सुकलाल ते सकलासी मानवले. सखळदंडाने बांधून भले. शेगावासी आणते झाले. समर्थ गजानन अर्पण्यासी. दर्शन मात्रे गजाननाच्या. वृत्ती बदलल्या गायीच्या. खोड्याही सर्व निमल्या तिच्या. अति गरीब झाली असे. महाराजांना प्रदक्षिणा घालून पुढे दोन्ही पाय टेकुनी पायाशी झाली ती लीन. चाटू लागली चरण समर्थांचे. कारंज्यातील गुढे लक्ष्मण व्याधीने झाला हैराण. महाराजांची कीर्ती ऐकून शेगावासी पातला. लक्ष्मणाच्या पत्नीने पदर पसरला समर्थापुढे साचार. होण्या पतीच्या व्याधी दूर श्री गजाननाच्या कृपेने. स्वामींनी उष्टा आंबा दिला पतीस खाण्यासाठी भला. त्या लक्ष्मणाच्या कांतेला व्याधी त्याची निरसन्या. लक्ष्मण बरा झाल्यावर शेगावी आला साचार. नेण्या सदनी साधूवर गावी त्याच्या कारंजास. त्याची इच्छा जाणून महाराज श्री गजानन भक्त घेऊन समवेत तीन सदनी आले लक्ष्मणाच्या. लक्ष्मणाने पूजा केली. आता सर्व संपत्ती आपली, माझी न काही उरली. ऐसे बदला भीत भाव निराळा. असे अंतरी परी बोलले वरवरी. हे जाणून समर्थ स्वारी निघून गेली न जेवता. समर्थ बदले जाता जाता. मी दुप्पट द्याव्या आलो तत्वता. परीन एक वाक्यता नसे तुझ्या वर्तनी. फळ भोगशील त्याचे ऐसे. समर्थ बदले वाचे. धन सर्व गेले लक्ष्मणाचे. अवघ्या 6 महिन्यात परमार्थात खोटे. कधीही न खपे जाणा. त्यामुळे रुक्मिणी रमणा रुष्ट होईल निसंशय. हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ. भक्ताशी दाव सुपंत. भक्ती गजाननाची करावया. शुभम भवतु. श्री हरी नामस्तु. इतिहास श्री गजानन महात्म्य ग्रंथ. 10वा अध्याय समाप्त. 11वा अध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीच्या वरा ओंकार रूपा सर्वेश्वरा. नीलकंठा गंगाधरा. करावी सुरस ग्रंथ रचना. दासनवमीच्या उत्सवासी सवे घेऊन भक्तासी. आले महाराज बाळापुरासी.
सदनी बाळकृष्णाच्या भक्त भास्कर पाटलाला पिसाळलेला कुत्रा चावला. प्राणांतीचा समय आला. श्वानाच्या विषाने परी स्वामींनी वाचविले. 2 महिन्यासाठी भले भास्कर मनी सुखावले. कृपा पाहून गजाननाची भास्कर परतले शेगावात. जिकडे तिकडे हीच मात. महाराज प्रत्यक्ष भगवंत सांभाळले त्या प्रेमे करून. भास्कराने मंडळी जमून बोलणे केले. त्या कारण महाराजांचे करण्यात भव्य स्मारक उभारावे. भास्कराच्या विनंतीला सकलांनी होकार दिला. भव्य स्मारक बांधण्याला पुण्यक्षेत्री शेगावी. पुढे भास्करास घेऊन महाराज आले त्र्यंबकेश्वरी जाण. शंकराच्या दर्शनाकारण त्या शिवरात्रीला भेटते झाले पंचवटीत. गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरी अतिहर्षे करून बंधुप्रेम धुमाळ वकिलाच्या घरी नाशिकास गेले स्वारी. तेथे गर्दी बहुत परी जमली महाराजांच्या दर्शना. काही दिवस राहून तेथे महाराज परतले शेगावात. भास्कर पाटला समवेत रामनवमीच्या उत्सवाला. उत्सव अवघा चांग झाला. श्यामसिंग विनविते समर्थाला आडगावी यावे हनुमान जयंतीला. भक्तवत्सल श्री गजानना एके दिनी आडगावात. भास्कर मारिले फुफुट्यात नासण्या त्याचे पूर्व सुकृत समर्थ योगी राजाने लक्ष्मी पंचमी तिथीला पद्मासन घालून बसविला. त्या भक्त भास्कराला मुक्ती देण्याकारणे महाराज म्हणाले, लोकास भास्कर जातो वेंकुटास निरोप देण्या त्यास पूजन करावे. सकलांनी महाराजांनी हरहर केले. भास्कर पाटील पंचत्व पावले. निश्चते वेंकुटी गेले. कृपाप्रसादे श्री गजाननाच्या द्वारकेश्वरी समाधी बांधून केले बहुत अन्नदान. त्या भास्कराकारण गावकऱ्यांनी श्रोते हो बसता जेवणाच्या पंक्ती. कावळे त्रास देती अति. महाराज बोलले त्याप्रती भास्करानं आणा कमीपणा. प्रसाद खा तृप्त होऊन. परी उद्यापासून फिरू नका येथे चुकून. त्रास द्यावाय लोका. नास्तिकांनी चेष्टा केली. दुसरे दिनी पाहण्या आली त्या कावळ्या कारणे भली. तो एकही कावळा दिसेना. कुसुंजित अवघे शरण आले. पाहून समर्थाची शक्ती भले. 12 वर्षन फिरकले कावळे त्या स्थळाशी. पशुही अज्ञेत वागती. शब्द खरा करण्यापरती खरीच श्री गजानन गुरुमूर्ती. ईश्वरासे साक्षात. असो एकदा दुष्काळात विहिरी खोदण्यापरत मजूर लागले कामात. शेगावे श्रोते हो विहिरीतील खडक फोडण्याला. आत सोडला सुरुंग पुंगळ्या. आग लागता वातीला. सुरुंग तो फुटत असे. मध्येच विजता वात. गणू जवऱ्यास पाठविले आत. पेटविण्यास परत वात. कामावरील मिस्त्रीने गणू लाविता वात. खडक फुटला जोराने. गणू जवऱ्या कपारीत. वाचला श्री गजानन कृपेने. गणू बसून कपारीत. महाराजांना होता विनवित प्रत्यक्ष आपण भगवंत. दया करा या भक्ता. समर्थ कृपेने गणू वाचला. बाहेर येताच पळत सुटला मठामाजी वदन्याला. स्वामी श्री गजाननला महाराज म्हणाले, गणूस किती धोंडे उडविलेस. त्यातला एक धोंडा खास रक्षण तुझे केले असे. तुझे टाळले गडांतर खास. करीन पुन्हा असले साहस. जपावे आपल्या जीवास नित्यही तू गणप्या. गणू म्हणे, स्वामीस तुम्ही मज वाचविले खास. बसून त्या कपारीस. कृपावंत योगीवरा. सकळ जन आनंदले. महिमा त्यांचा गाऊ लागले. समर्थ चरण वधू लागले. पुन्हा त्या शेगावी. हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ व्हावा धावण्यास सतपंथ. श्री गजानन भक्तांना शुभम भवतु. श्री हरिनामप्रणस्तु. इतिहास श्री गजानन महात्म्य ग्रंथ 11 समाप्तम. 12वा अध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे मधुसूदना मुरलीधरा. हे गोप गोपीच्या प्रियकरा. आपण अवतारला जगतुद्धारक. कृपा असू द्यावी मजवरी. मी हीन दीन शूद्र जीव. अंतरीन माझ्या शुद्ध भाव. लिहिण्या गुरु महात्म्य काव्य. साय करी रे मुरारी. महाराज गेले अकोल्याला. कृपा करण्या बच्चूलाला. जो भाविक भक्त होता भला. योगीराज श्री गजाननचा. श्रीमंत असून उदार होता फार मोठा दानशूर. पूजन केले षड उपचार. कैवल्यदानी श्री गजाननाचे. भरजरी शाल भली अंगावर त्याच्या घातली. सोनियाच्या ताटी ठेवली. भली मोठी दक्षिणा. सकल दागिने अंगावर घातले. आणि विनयाने बोलले, महाराज माझ्या मनी आले राम मंदिर बांधण्याचे. बच्चूलाल नतमस्तक झाला. महाराजांच्या चरणी भला आशीर्वाद तो घेण्याला. मंदिराच्या इच्छापूर्तीस पाहून त्याचा शुद्ध भाव. प्रसन्न योगीराव. दागिने नवे शुद्ध भाव पाहून तुझा आनंदलो. सर्व दागिने तेथेच टाकून फक्त 2 पेढे खाऊन निघून गेले श्री गजानन. अति प्रसन्न होऊन. संत कृपा झाली बच्चूलाला. मंदिर ते बांधण्याला. भरभराट ही झाली वैभवाला. भक्त बच्चूलालाचा मोहन ठेवता अर्पण.
सर्वस्व केले श्री गजानना कारण, म्हणून तो भाग्यवान ठरला असे बचूलाल. दुर्दैवी ठरला लक्ष्मण हेतू शुद्ध नसल्या कारण, गेले सर्व धनमान अवघ्या 6 महिन्यात. म्हणून भक्तांचे अंतर शुद्ध असावे निरंतर, तरीच तो पावेल साधूवर सिद्धयोगी श्री गजानन. असो पितांबर नावाचा निस्सीम भक्त महाराजांचा, होता मठामध्ये साचा. सेवा करण्यास समर्थाची पाहून त्याचे फाटके धोतर, समर्थ बदले साचार. अरे ढुंगणासी पाहती नारी न रते तरी झाक वेड्या, असे म्हणून फेकली अंगावर त्याच्या भली. अंगावरील शाल मखमली नेसावयास पितांबरला, समर्थ कृपा समजून नेसू लागला नित्यदिनी. दुःश्वास करती भक्तगण मठातील स्वामीच्या अंतरी, जाणून आज्ञा देती श्री गजानन करण्याची पर्यटन. भक्त शिरोमणी पितांबराला गुरु आज्ञा प्रमाण मानून पितांबर गेला मठातून. पदनासी तारण्या कारण आशीर्वादे श्री गजाननाच्याने, पितांबर आला कोंडवलीसी. बसता झाला आंब्यापाशी, चिंतन अविरत मानसी. स्वामी श्री गजाननाचे मुंग्या मुंगळे होते बहुवसी, त्या झाडाच्या बुंद्यासी जागा न कोठे बसण्याची. म्हणून चढला झाडावर ह्या त्या फांदीवरून त्या फांदीवर, बसण्या जागा सुखकर शोधू लागला पितांबर. मुंगळ्याच्या त्रासाने दिनकर येता उदयास, पाहू लागले पितांबरास. जमविले साऱ्या गावकऱ्यास, त्या गुराखी पोरांनी विचारू लागले पितांबरला, तू कोण, कशास आला या आमच्या कोंडवलीला, सांग आम्हा स्पष्टपणे. पितांबर वदले जाना कारण, माझा स्वामी श्री गजानन त्यांची आज्ञावरून येतो झालो या ठाई. लोक वदले पितांबरा संताचे नाव सांगून, आम्हास उगीन करी बकवास, ना तरी आम्ही देऊ मार. हा बळीराम पाटलाचा पर्णहीन वृक्ष आंब्याचा, हिरवागार करी साचार. तरीच नाव सांग समर्थाचे. पितांबर मनी घाबरला, मनी चिंतन करू लागला. पाला आना आम्रवृक्षाला, श्री गजानना दयानी दे. पितांबराची आर्त हाक ऐकून महाराज आले धावून. पितांबराला तारण्या कारण, पर्ण आणिले झाडावर. क्षणात हिरवा गार झाला वठलेला वृक्ष भला. गावकऱ्यांनी जय जयकार केला त्या भक्त पितांबराचा. मठही त्याचा झाला कोंडोलीस मोठा भला. तारण्या पदनात आला गुरुकृपे करून, महाराज उद्दैतीत बसले. जन विचारती झाले, का हो असे उद्दित बसले आपण ऐसे गुरुराया. महाराज बसले म्हणाले, आजवर कृष्णा देई चिकन सुपारी. मुलगा कृष्णाचा आहे जरी, तरी तो असे लहान. महाराज बोलले, सर्वा परत मी न राही आता येथे कुणाच्याही जागेत. मी जातो अन्य ठाई. शिष्य विनवू लागले महाराजाशी नम्रपणे, भले तुम्ही न पाहिजे गेले सोडून, शेगाव सोडून कदापि. महाराज म्हणाले त्यावर, जी कुणाची नसेल साचार, ऐशी जागा द्याल जर तरीच राहणे होईल. तुम्ही हरी पाटलास सांगा यत्न करण्यास, यश येईल निश्चित त्या सरकारी जमिनीस्त. समर्थ आज्ञा मानून प्रमाण अर्ज दिला 2 एकरा कारण, होण्या बरवे स्वामींचे स्थान. भक्त हरी पाटलाने बुलढाण्याचा अधिकारी, जयाचे नाम होते करी. 1 एकर दिली खरी जागा समर्थाच्या मठास्तव. करी म्हणाले भक्ता परत, 1 एकर जागा व्यवस्थित ठेवल्या देईन जागा परत निश्चित तुम्हाला तुमच्या मठाला. भक्तांना आनंद झाला, जमू लागले वर्गणीला. द्रव्य निधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ. भक्ताशी दाव सुपंत, भक्ती करण्यास श्री गजानाची. शुभम भवतु श्री हरिपरिणमस्तु. इतिहास श्री गजानन महात्म्य 12वा अध्याय समाप्त. जय गजानन श्री गजानन. 13च्या समोरच्या अध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय गजानन श्री गजानन.